बबलू भाई कोणी कोणी बबलू भाई बबलू भाई बबलू भाई त्याला जाऊन सांग, त्याला जाऊन सांगायचं राजकुमार, नील, ऐश्वर्या आणि त्या सारंगला एक दमडी सुद्धा देणार नाही. काय देणार नाही? दमडी. कोणाला सांगशील? बबलूबाईचा माणूस येतो. अरे देवा, कुठे होतो मी? सांग. काय रे, नाही ना? पुढच्या वेळेस असा आगाऊपणा केलास ना, मारून टाकीन. चला निघा. टाटा. बबलू भाईला सांग. अरे बबलू भाई नेमकं काय करावं तेच कळत नाहीये. शिवानी समोर सगळे कार्ड्स ओपन करावे की नाही, की हळूहळू करू? जर का उद्या जाऊन ती मूर्ख मुलगी शिवानीच्या वर चढ गेली आणि शिवानीचा सारंगमधून इंटरेस्ट संपेल आणि ती निघून जाईल. नाही, शिवानी स्ट्रॉंग आहे, इंटेलिजंट आहे, स्मार्ट आहे. जर ती गेली तर तिच्यासारखी या दोघांना पुरून उरेल अशी भक्कम पार्टनर मला पुन्हा मिळणार नाही. आता बाहेरून पाठिंबा देणं बंद. आता डिरेक्टली जायचं आणि सरळ सरळ पार्टनरशिप बद्दल बोलायचं. तिलोत्तमा जर ऐश्वर्याचं ऐकत असेल ना, तर ह्या घरात ऐश्वर्याच्या शब्दाला सावलीपेक्षा जास्त किंमत आहे, एवढं नक्की. कारण बघ ना, सावलीचा आणि ती मोठी सून अमृता, त्या दोघींचाही विरोध असताना सुद्धा तिलोत्तमाने ऐश्वर्याचं ऐकून मला आरती करायला दिली. म्हणजे ऐश्वर्याचा शब्द महत्वाचा आहे, एवढं नक्की. हो, अगदी बरोबर बोललात मॅम. आज ऐश्वर्यांनी स्वतःला प्रूव्ह सुद्धा केलं. मॅम, मग काय करू? बोलवू का त्यांना? मॅम, बबलू भाई. स्पीकरवर टाक. तुमचा माणूस लय डॅमेज निघाला मॅडम. आधी साधा सरळ वाटला होता, पण त्यानं माझ्याच माणसाला पकडलं. पण तो काही बोलला तर नाही ना? काय बी काळजी करू नका. त्यांना फक्त माझं नाव सांगितलं. त्यांना तुमच्याबद्दल काय बी माहिती नाही हो. पण तो आपला कोण राजकुमार म्हणत होता, ते नील, ऐश्वर्या, सारंगाची काहीतरी नावं घेतली त्यांनी आणि म्हणला की मी जे काय मिळवलंय ते माझ्या हक्काचं मिळवलंय, कुणाला काय दमडी नाही मिळणार. नेमकी काय भानगड आहे हो? ते जाऊ दे, पण आमचं नाव तर नाही ना कळलं. मग झालं तर आता एक काम कर, दुसरा माणूस ठेव पाळतीवर. आणि ऐक, ह्या वेळेस आहे ना जरा हुशार माणूस ठेव. काम नक्की झालं पाहिजे. होय, नक्की. खरंच काय भानगड आहे? असं काय केलंय त्यांनी घरात? ह्या राजकुमारचा काहीतरी मोठा प्रॉब्लेम आहे, काहीतरी मेजर सिक्रेट आहे त्याचं. शोधायला हवं. मी सांगते गुपित काय ते.
अहो चला आता काय चाललंय, मी सगळीकडे शोधते तुम्हाला. अगं उद्या दसरा आहे ना, शस्त्रांची पूजा करायची आहे, त्याची तयारी करतोय ना जरा. शस्त्र? स्टेपलर शस्त्र आहे? अगं सुखी संसाराकरता फार महत्वाचं शस्त्र आहे स्टेपलर. तुम्ही सुद्धा ना. चला आता खूप कामं पडले, ठेवा ते स्टेपलर वगैरे. आपल्याला आपट्याची पानं आणायची आहेत, शमीच्या झाडाची पूजा सुद्धा करायची. आणि हो, शिवानीने ना आम्हाला सगळ्यांना साड्या घेतल्या होत्या ना गिफ्ट म्हणून. सो मला असं वाटतं की तिच्यासाठी सुद्धा एखादं छानसं गिफ्ट घ्यावं. नाही, कल्पना चांगली आहे, पण तू शिवानीचा जरा जास्तच विचार करतेस असं नाही का वाटत तुला? अजिबात नाही. गिफ्ट तर घ्यायचं, एवढा काय विचार करायचा त्यात. ठीक आहे, आपण जाऊया गिफ्टच्या शॉपिंगला. तसे बरेच दिवसात गेलो नाही शॉपिंगला. चालेल, पण आता नको, संध्याकाळी जाऊ. ठीक. चला चला हो. चला. ऐश्वर्या, ये ना ग, आता तुझ्याच विषयी बोलत होतो आम्ही. मला वाटतं आपण आपल्यातला लपंडाव थांबवायला पाहिजे. एक्झॅक्टली हेच होतं माझ्या मनात. मलाही असं स्ट्रेट फॉरवर्ड राहायला आवडतं, असं घोळत घोळत राहायला आय डोंट लाईक. जुळतात आपले विचार. सांग आता मला, तुला एक्झॅक्टली काय हवंय? नाही, तसा मला अंदाज आहे, पण तुझ्याकडून ऐकायला आवडेल मला. जेवढं मी तुला ओळखलंय, तुझा अंदाज अजिबात चुकीचा नाहीये. इनफॅक्ट माझ्यासारख्या अनुभवी बाईने अजून तुला कसं नाही ओळखलं ह्याचंच आश्चर्य वाटतंय मला. एनिवे, सांग नक्की काय हवंय तुला? सगळंच. या घरावर, कंपनीवर राज्य करायचंय मला. ते सगळं मी डिझर्व करते आणि ते सगळं मला मिळायला हवं. ओके, मिळेल. मला जे हवं ते मिळवायला तू मला मदत केलीस तर तुला जे हवं ते मी तुला मिळवून देईन. आजपर्यंत 10 कंपन्या घशात घातल्यात ग मी. तुमची 11वी असेल. एक्सक्यूज मी. ती कंपनी माझी आहे आणि ती मला हवी. रिलॅक्स. मिळणार, तुलाच मिळणार जेव्हा मला माझा सारंग मिळेल.